ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली तुकाराम. नमस्कार. वारी पंढरीची प्रायोजक PNG ज्वेलर्स, केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी, पितांबरी क्युरॉन प्लस पेन रिलीफ ऑइलच्या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. टाळ मृदुंगांचा गजर सुरू आहे. पंढरपूर अगदी काही अंतरावरती राहिलेलं आहे असं वाटत असतानाच आपण कधी पंढरपुरात येऊन दाखल झालो कळलंच नाही. आपण आत्ता श्री संत मुक्ताई यांचं दर्शन करणार आहोत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि यांची सगळ्यात लहान बहीण मुक्ताई. केसरी प्रवासात अविस्मरणीय अनुभव देतं. श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी श्री संत मुक्ताई यांच्या पादुकांवर डोकं टेकायला मिळणं हा या वारीतला अविस्मरणीय क्षण. या पादुका श्री संत मुक्ताई यांच्या आणि मुक्ताई नगरवरून ही निघालेली मुक्ताईंची पालखी. आणि आता आपण त्यांचं दर्शन घेत आहोत श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी. रामकृष्ण हरी, रवींद्र पाटील, मुक्ताई संस्थान, श्री संत मुक्ताई नगर या क्षेत्रप्रमुख अध्यक्ष म्हणून मी काम पाहतोय. 24 जूनला आदिशक्ती मुक्ताईचं प्रस्थान झालं. 318 वर्ष झालेत. जवळपास 650 किलोमीटर आम्ही प्रवास करतो. 28 दिवसाचा प्रवास आहे. 5 जिल्ह्यातून आदिशक्ती मुक्ताई येतात. खानदेश, मध्य प्रदेश, मराठवाडा आणि विदर्भ या 4 विभागातून ही आदिशक्ती मुक्ताई येते. एकमेव पालखी, शासनाच्या मानाची पालखी त्या ठिकाणी 650 किलोमीटर प्रवास करतो आहे. 4 भावंड आणि संतांना एकत्र पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेऊन येतील. त्या ठिकाणी बहीण भावाची भेट हा अतिशय महत्त्वाचा सोहळा पाहण्याकरता वारकरी उत्कृष्ट झालेला आहे. उत्साह त्यांच्यामध्ये आहे आणि पंढरपूरला आल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन कधी होईल ही आस प्रत्येकाला लागलेली आहे. माझा एक मनात प्रश्न आहे की आपण बघितलं तर निवृत्तीनाथ महाराज हे आहेत त्र्यंबकेश्वरला समाधी आहे. माऊलींची समाधी आहे ती आळंदीला आहे, बरोबर. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान काकांची सासवडमध्ये आहे आणि मुक्ताईंची मुक्ताई नगरमध्ये आहे. तापितिरी आदिशक्ती मुक्ताई त्या ठिकाणी आलेले आहेत. प्रामुख्याने दोघं भावंडांनी त्या ठिकाणी समाधी घेतल्यानंतर मुक्ताई देखील त्या ठिकाणी अंतर्धान पावल्यात. तो सोहळा पाहण्याकरता विठ्ठल माऊली, निवृत्तीनाथ महाराज त्या ठिकाणी हजर होते. त्या ठिकाणी वैशाख वद्य दशमीला एकादशी दिवशी विठ्ठल महाराजाच्या पादुका, निवृत्तीनाथाच्या पादुका, रुक्मिणीच्या पादुका आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनाला येतात. ही परंपरा चांगल्या पद्धतीने चालू आहे. उद्या त्रयोदशीला ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका या ठिकाणी येतील. अभिषेक होईल, त्यांचा मुक्ताईच्या पादुकांचा अभिषेक होईल आणि ज्ञानेश्वर माऊलीकडून आईसाहेबांना साडी भेट मिळेल. ती साडी आम्ही भाऊबीजेला आईसाहेबांना परिधान. म्हणजे आज इतकी वर्ष झाली ही भाऊबीज मात्र सुरूच आहे. हे जे नातं आहे हे अलौकिक आहे. पालखी सोहळा प्रमुख ही महत्वाची जबाबदारी असते. बरं. आणि आता किती दिवस झाले प्रवास करताय? जबाबदारीपेक्षा ती एक सेवा असते. बरोबर. आणि सेवा करत असताना मुक्ताबाईची सेवा, संताची सेवा, तुका म्हणे देवान त्यांची केल्या भावे सेवा. मुक्ताबाईची सेवा आहे देवाच्या शेवशे पलीकडची सेवा आहे. जवळजवळ अखंडपणे या सेवेला 28 दिवस झाले. आणि जबाबदारी पार पडत असताना आपल्यापेक्षाही मुक्ताबाईच ते सर्व करत असते. आपल्या दिंडीमध्ये लहान मोठे अनेक प्रांतातले लोक असतात. विशेष करून मध्य प्रदेशातले असतात. स्त्रिया असतात, पुरुष असतात, काही तरुण असतात, काही हौशीने आले असतात. अनेक प्रकारचे लोक असतात. सर्वांना सोबत घेऊन चालणं एक जबाबदारी असतात. मुक्ताबाईंच्या कृपेने ती जबाबदारी पार पाडते. मुक्ताईला भेटल्यानंतर काय आनंद असतो तो अनुभवायला एक म्हणजे मी सांगतो ना, तो क्षण मी वर्णनही करू शकत नाही, इतका आनंद होतो. आदिशक्ती मुक्ताई दैवतच प्रेमाचं दैवत आहे. जसं आपल्याला जर ज्ञान पाहिजे असेल तर आपण ज्ञानोबाऱ्याकडे जावं, वैराग्य पाहिजे असेल तर तुकोबाऱ्याकडे जावं, शांती पाहिजे असेल तर नाथराकडे जावं, प्रेम पाहिजे असेल तर मुक्ताईकडे यावं. कारण मुक्ताबाई हे प्रेमाचं दैवत आहे.
ज्या मुक्ताबाईंनी पांडुरंगाला प्रेम दिलं, पांडुरंगाला प्रेम दिलं म्हणजे देवाला कशाची कमी नाही. काय कमी आहे त्याला? लक्ष्मी ऐशी जायची दाशी. त्याची जर दाशी लक्ष्मी आहे तर त्या भगवंताला कशाचीच कमी नाही, त्याच्याकडे कशाचा दुष्काळ नाही. पण एका गोष्टीचा दुष्काळ आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. त्याला प्रेमाचा दुष्काळ आहे. ते प्रेम मुक्ताबाईशिवाय परमात्माला कोणीच देत नाही. पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताबाईने पाहिजेला प्रेम पाहणा. जी मुक्ताबाई देवाला प्रेम देऊ शकते ती जीवाला देणार नाही. तुम्हाला इथं आल्यानंतर मुक्ताबाईची भेट झाल्यानंतर स्वाभाविकता तुम्हाला जेवढा प्रेमाचा जो मिळतो बोलावा, त्याचं कारण हे दैवतच प्रेमाचं आहे. हो, आणि म्हणून म्हटलं की बहीण भावाचं नातं बहिणींनी कसं जपावं आणि भावानी कसं जपावं हे या ठिकाणी आल्यानंतर हे अनुभवायला मिळतं. आणि प्रेमाचं नातं स्त्री असतील पुरुष असतील त्यांच्यासोबत ते कसं व्यक्त करावं हे आधीच बांधेकरांनी शिकावं. जय हरी माऊली. तुम्हाला गंमत सांगतो, कसं असतं, आळंदीहून निघालो आणि मला माहीतच नाही, एक छोटी मुलगी होती, धावत धावत आली आणि 1 तासाने मला तिने एक चिकटपट्टी दिली. म्हटलं चिकटपट्टी का देते? लागलाय तुमच्या पोटाला. माझ्या बोटाला? तू कधी बघितलं? तुम्ही मंदिरात जात होते ना तेव्हा इथलं होतं. तर म्हणते काय नाही, मी दुरून बघत होते, 1 तास झाला तुमच्या पायातून रक्त वाहत आहे, तर त्याला ते लावा. ती मुलगी नव्हती, ते प्रत्यक्ष मुक्ताबाई होती. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला आईसाहेबांनी या क्षणामध्ये दर्शन दिलं. कारण मुक्ताबाई चिरंजीव आहे. जसे अश्वत्थामा बलिवास हनुमानचे विभीषण, कृपा परशुरामाचे सप्तेदा चिरंजीवी हा, तशा मुक्ताबाई ह्या चिरंजीव आहे. आणि 8वी चिरंजीव मुक्ताबाई असल्यामुळं प्रत्यक्ष आजही आईसाहेबांची प्रतिमा, ज्ञानोबारायांची समाधी आहे, निवृत्तीनाथांची समाधी आहे, सोपानकारांची समाधी आहे, पण मुक्ताबाईची मंदिरात प्रतिभा आहे. त्याचं कारण मुक्ताबाई चिरंजीव आहेत. आजही ते अनेक रूपामध्ये तुम्हाला भेट देतात. तुम्हाला सुद्धा मुक्ताने भेट दिली, हे तुमचं पूर्वजन्मीचं, तुमच्या पूर्वजांचं पुण्य आहे. नमस्कार करतो दादा. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी गाव मांडला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा घोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी गाव मांडला. श्री देव विठ्ठल आणि वारकरी यांना अत्यंत प्रिय अशी तुळस, आणि त्या तुळशीची माळ असो किंवा चंदनाची माळ असो, विविध माळा, या माळा कशा तयार होतात? तुमचं नाव सांगा. संतोष टमटम. माझ्याकडे पण बघा की जरा कधीतरी. बरं, इतक्या प्रकारच्या या माळा आहेत इथे, बरोबर आहे? बरोबर. म्हणजे त्याच्यात तुळशीच्या माळा आहेत. हां. अत्यंत प्रिय अशी तुळशीची माळ जी प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात असते, बरोबर? बरोबर. मला सांगा ना, या सगळ्या माळांचं काय वैशिष्ट्य आहे आणि कधीपासून तुम्ही हा व्यवसाय करताय? आता कमीत कमी आता मला 52 वय आता मला. तुमचं? हां, हां. 30 वर्षापासून आपण मी धंदा होय ना? हां, स्वतः बनवतो आपण, घरा गेलो आहे. खानदानी आहे म्हणजे आम्ही हां. तिसरी पिढी आता. मग याच्यात कुठल्या कुठल्या माळा आहेत? ही 2 पदर सिंगल आहे, ही सिंगल, ही डबल आहे, ही डबल. 2 पदर आहे, अजून? 3 पदर आहे, ही 3 पदर आहे, हां, ही 5 पदर आहे, ही 5 पदर. ही ती काय? 5 पदर. पांडुरंगाची मूर्ती आहे त्याच्यात. ही अरे वा. ही माऊलीची मूर्ती आहे, 5 पदर. हां. 5. अरे वा, संत ज्ञानेश्वरांचं त्याच्यावरती. आणि मग हे सगळं तुम्ही करता? आपण स्वतः बनवतो. मौली स्वतः बनवता? आपलं कुटुंब सगळं बनवतं का नाही? हो का? पूर्ण कुटुंब? किती जण आहेत? आम्ही 2 पुरी, 1 वर्ग, नवरा बाई. काय या माळांबद्दल सांगाल ही तुम्ही? तुळशी लाकडाची माळ आहे का नाही? हां. ही माळाचं महत्व भरपूर आहे त्याला. तुळशी माळ आहे. मग हे सगळं कुठून सगळं साहित्य गोळा करता? आता लाकूड आणतो आपण, लाकूड घेतो लोकांकडनं घेऊन, म्हणून त्याची माळ बनवतो आपण. स्वतः बनवता? सगळं कुटुंब बनवतं? अरे वा, जय हरी माऊली. आणि याच व्यवसायावरती म्हणजे यांच्या लहानपणापासून यांच्या आधीची पिढी पण हां. हेच करत होतं. तिसरी पिढी आता आमची. यांची 3री पिढी आहे ज्या या माळा हे माऊली बनवतात आणि सगळ्या वारकऱ्यांसाठी आणि श्री पांडुरंगासाठी अत्यंत आवडती अशी ही तुळशीची माळ आहे. जय हरी माऊली. जय हरी. रुक्मिणी रुसली आणि दिंडीर वनात येऊन बसली.
ते हे दिंडीरवन, ज्या ठिकाणी आपण रुक्मिणी मातेचं दर्शन घेणार आहोत. हेच ते दिंडीरवनातलं रुक्मिणी मातेचं मंदिर. या चंद्रभागेच्या काठावरच असलेलं हे मंदिर रुक्मिणी मातेचं. पंढरपुरात भाविक आले की विठ्ठल रखुमाईचं मंदिरात दर्शन घेतलं की त्यानंतर या दिंडीरवनात येऊन या रुसलेल्या रुक्मिणीचंही दर्शन घेतात आणि ही रुक्मिणी माता आलेल्या सगळ्यांना अगदी मनोभावे आशीर्वाद देत असते. माऊली, एक प्रश्न विचारतो. हा बोला ना सर. आधी तुमचं नाव सांगा. माझं नाव संगीता अविनाश कोळी. बरं. रुक्मिणी रुसली आणि कुठे जाऊन बसली? रुक्मिणी रुसली आणि इथं दिंडीरवनात येऊन बसली. म्हणजे दिंडीरवनात आहे ती. हो. तेव्हा पंढरपूरला कधी आलात तर दिंडीरवनात जाऊन त्या रुक्मिणी मातेचं सुद्धा दर्शन घ्यायला विसरू नका. जय हरी माऊली. माऊली, तुम्ही इतकं बरोबर उत्तर दिलं. PNG ज्वेलर्स. ये ताई, तू पण ये, उभी राहा. ही कोण? ही माझी भाची. अरे वा वा वा. PNG ज्वेलर्स यांच्याकडून या माऊलीला मिळत आहे चांदीचं नाणं. घराघरातल्या रखुमाईची घ्या काळजी. दागिन्यांसाठी फक्त PNG ज्वेलर्स. विठू नामाचा गजर आणि कपाळावर बुक्का. प्रत्येक वारकऱ्याच्या कपाळावर बुक्का असतो. आणि हा बुक्का तयार तरी कसा होतो, कशापासून तयार होतो? चला या वझे काकांनाच विचारूया. पंढरपूरमध्ये आहोत आणि पंढरपूरमध्ये संत मुक्ताईचं दर्शन घेण्यासाठी आलो आणि तिकडेच एक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या कुंकू आणि अष्टगंध, बुक्का, काय काय, कुंकू, अष्टगंध, बुक्का, प्रसाद, सगळं पूजा साहित्य. बरं, हे सगळं पूजेचं साहित्य आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्री विठ्ठल रखुमाई यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं, वारकऱ्यांसाठीचं अत्यंत महत्त्वाचा असा बुक्का. त्याचं गेली अनेक वर्ष तो कुठे बनतो, कसा तयार होतो, हा कारखाना ज्या वझेंचा आहे ते कुटुंब आता आपल्याबरोबर आहे. दादा नमस्कार. आपलं संपूर्ण नाव सांगा. गोविंद वैजनाथ वझे. बर. आणि हे कधीपासून, किती पिढ्यांचं हे सुरू आहे? आता सध्या रनिंग 5वी पिढी. 5वी पिढी. आणि 5 पिढ्या तुम्ही कुंकू, अबीर, अष्टगंध सगळं. आणि हे कुठे तयार होतं? कारण तुळजापूरला तुमचा कारखाना आहे. स्वतःचा कारखाना तुळजापूरमध्येच आहे. तुळजापूरमध्ये. आणि मला सांगा, हा बुक्का कसा तयार होतो? तुळशीच्या लाकडापासून बुक्का होतो. तुळशीच्या लाकडापासून बुक्का तयार होतो. एकदम. हल्ली आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, बर, गंध किंवा कुंकू लावलं बर, की ते जातच नाही. ते आपलं तुम्ही एकदा वापरून बघा. बर. आपलं शुद्ध हळदीच कुंकू आहे. हळदीचं कुंकू. अरे वा. हे हे कुंकू आहे. कुंकू आहे हळदीचं. हे कुंकू हे हळदीपासून शुद्ध हळदीपासून, शुद्ध हळदीपासून तयार केलेलं. केलेलं. आणि आणि हळद आहे. आणि बुक्का सुद्धा. बुक्का बुक्का बघू. जय हरी माऊली. कारण ना, बुक्का कसा तयार होतो हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. तर बुक्का हा तुळशीच्या खोडापासून तयार होतो. पण ही प्रक्रिया, ह्याच्यात कुठलंही रसायन नाही. नाही केमिकल काहीच नाही. माऊली, तुम्हालाच लावतो ना बुक्का, आणि तुम्ही लावा मग, हो की नाही? वा 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 माऊली. जय हरी माऊली. काय पंढरपुरात बुक्का लावून घेणं यासारखा दुसरा आनंद नाही माऊली. हे चंदन. बर. जय हरी माऊली. ही चंदन, ही उटी, ती केशर. उटी आणि केशर. छान वाटलं आम्हाला. आदेश पांडेकर सारखं चांगले, खूप मस्त बोलायला आमचं आजचं भाग्य आहे. अचानक भेटलो, हो की नाही? तुम्ही कुठून आलाय? वसईवरून. मी मुंबईत राहतो, हे वसईत राहतात. तिथे नाही भेटलो, पण पंढरपुरात भेटलो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. करकटेवार उभा विटेवार, सावळा सुंदर श्रीहरी. धन्य चंद्रभागा, धन्य ही पंढरी, आज धन्य झालो कपाळी केशरी गंध विठ्ठला. मामा, किती गाडी चालवली, किती किलोमीटर चालवली असेल?
आता नाही म्हटलं तरी 1500 किलोमीटर ते जवळ झालं. हा? 1500 किलोमीटर 1500 किलोमीटर सतत गाडीचा क्लच दाबताय, ब्रेक दाबताय, आम्ही सगळं बघतोय. हो सर. हो हो सर. मामा, मग गुडघे दुखत असतील तुमचे? झोपतेच नाही. दुखतात. पितांबरी क्युअरॉन प्लस पेन रिलीफ ऑइल, वेदनेचा कैवारी. म्हणजे गाडी चालवताना नेहमी ड्रायव्हिंग करता, हो सर. मग गुडघ्यांसाठी ते खूप उपयोगाचं आहे. हा? मामांबद्दल सुद्धा एक गंमत आहे आणि ती उत्सुकता ताणून ठेवा. हे मामा, अगदी मुंबईहून जेव्हा निघालो आमच्या सगळ्या बॅग्स घेऊन आम्ही वेगवेगळ्या पालखी बरोबर चालत होतो. मामा मात्र मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचत होते गाडीमध्ये सामान घेऊन सातत्याने. आणि मी अगदी सुरुवातीला म्हटलेलं या मामांबद्दल एक गोष्ट सांगणार. मामा, तुमचं नाव काय? कुंडलिक सटवा दहिरे. बघितलं, कुंडलिक ही दोन्ही नावं जर आपण बघितलं तर अगदी या वारीच्या सुरुवातीलाच कुंडलिकाच्या रूपाने कुंडलिक मिळाल्याचा, भेटल्याचा आनंद झाला. आषाढी एकादशी जगभरातून लाखो भाविक श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी येतात आणि या मंदिर प्रशासनाचे कार्यकारी अधिकारी शेळके साहेब वारकरी दाखल झालेले आहेत पंढरपुरात. कशी व्यवस्था? आज आपण पाहिलं तर जवळजवळ 15 ते 16 पत्रा शेड भरून भाविक दर्शनासाठी तासनतास उभे आहेत. आज जवळपास 12 ते 15 तासांचा कालावधी पददर्शनासाठी लागत आहे आणि एवढा कालावधी लागत असूनसुद्धा भाविक त्या दर्शन रांगेत अतिशय आनंदाने भजन कीर्तन नाचत गात दर्शनासाठी आतमध्ये येत आहेत. दर्शन रांगेत उभं राहिल्यानंतर मंदिरे समितीमार्फत त्यांना वॉटरप्रूफ सर्व टेंटची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ पिण्याचं पाणी, त्याचप्रमाणे त्यांना जेवणाची सुद्धा सुविधा मंदिर समितीमार्फत केलेली आहे. त्याचप्रमाणे रांगेत कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आपण आरोग्य सुविधा आहेत, ICU केंद्र आहे, पोलीस मदत केंद्र आहे आणि या सर्वांवरती जवळजवळ 400 ते 500 CCTV कॅमेरे पूर्ण या पंढरी नगरीमध्ये प्रशासनाने लावलेले आहेत आणि त्याचं एक सेंट्रल कंट्रोल रूम माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी तयार केलेला आहे. सर्वच ठिकाणी पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टीम आहे. बऱ्याचशा ठिकाणी लाईव्ह दर्शनाच्या सुद्धा स्क्रीन लावलेल्या आहेत जेणेकरून पांडुरंगाचं दर्शन रांगेतून सुद्धा चालू राहील अशा सुविधा मंदिर समितीने केलेल्या आहेत आणि भाविकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही यासाठी मंदिरे समिती आणि जिल्हा प्रशासन एकत्रित काम करत आहेत. आपण पाहतोय की आता VIP दर्शनसुद्धा या ठिकाणी बंद केलेलं आहे आणि त्यामुळं जवळपास 3 ते 4 तासांचा कालावधी या कमी लागत आहे. त्यामुळे भाविकांना आता जलद, सुलभ आणि सुरक्षित दर्शन या ठिकाणी भेटत आहे. तुम्हाला हा उत्सव व्यवस्थित पार पडणार त्यासाठी अगदी मनापासून शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पंढरपुरात विठ्ठल नामात दंग असताना एका मेसेजने माझं लक्ष वेधून घेतलं. गोरेगाव येथील पुनर्वास स्पेशल स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा उत्सव सुरू होता. या भक्तिमय वातावरणात अपार उत्साहात हा साजरा होत होता आणि त्यामध्ये छोट्या बालकांमधले साक्षात विठ्ठल दर्शन देत होते. बौद्धिक दिव्यांग विद्यार्थी, खरंच त्यांचे पालक, त्यांना शिकवणारे शिक्षक यांना माझा मनापासून नमस्कार. बौद्धिक अक्षमता असलेल्या मुलांना शिक्षणासाठी अधिक वेळ, मार्गदर्शन आणि प्रेमाची गरज असते. पण योग्य संधी आणि समाजाचा स्वीकार मिळाला तर हीच मुलं आपल्या कर्तृत्वाने सर्वांची मनं जिंकू शकतात. बघा ना, श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या पूजनानंतर टाळ मृदुंगांच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात पालखीसह दिंडी निघाली. वारकरी वेशातील या विद्यार्थ्यांचा निरागस भक्तिभाव पाहून संपूर्ण परिसर विठ्ठलमय झालेला होता. या दिंडीने ना एक सुंदर संदेश दिला. दिव्यांगत्व ही मर्यादा नाही. प्रेम, विश्वास आणि संधी मिळाल्यास प्रत्येक मूल आयुष्यात यशस्वीपणे वाटचाल करू शकतं. हे सर्व विद्यार्थी, त्यांना शिकवणारे सर्व शिक्षक आणि सर्वात महत्त्वाचे त्यांच्यावर अतोनात प्रेम करणारे पालक, या सर्वांच्या सुखासाठी पांडुरंगाच्या चरणी मनोमन प्रार्थना. श्री क्षेत्र पंढरपूर इथे आल्यानंतर त्या मंदिराला प्रदक्षिणा घालत असताना त्या 2 सायकल स्वारांनी आपलं लक्ष वेधून घेतलं. तुझं नाव? यश. यश. तुझं? ऋषिकेश.
कुठून आलाय तुम्ही? बारामती. एक मिनिट. सायकलवरून वारी करताय का? हां हा हो. आणि किती वर्ष येत आहे तुम्ही? हा हे पहिलंच वर्ष आहे. पहिलं वर्ष आहे. आणि आता काय वय तुमचं? माझं 20, 28. आणि मग आता अशीच वारी करणार हां दरवर्षी? दरवर्षी. माऊली, मनातली इच्छाशक्ती. आणि आपण बघितलं तर पांडुरंगाचं मंदिर आणि या नामदेव पायरीच्या जवळच हे सगळे भेटलेले आहेत. या तरुणाईला पांडुरंगाच्या या नामस्मरणामध्ये अगदी रंगून जावंसं वाटतंय आणि त्यांच्या आवडीचं मार्ग पत्करून सायकलवरून ही मंडळी आता हळूहळू पंढरपुरात पोहोचत आहेत. काय करतोस तू एरवी? मी आता कॉलेजला आहे शेवटच्या वर्षी. कुठल्या काय करतोय कॉलेजला? BSc ॲनिमेशन कार्टून वगैरे बनवतो. BSc. अरे वा. आपण मी सहाय्यक नगर रचनाकार आहे नगर विकास खात्यामध्ये. नोकरी करता? अरे वा. आणि त्यातून वेळ काढून आता ही मंडळी निघालेली आहेत थेट पंढरपुराच्या दिशेने. देवा, ही तरुणाई भक्तीच्या मार्गावर जात असताना त्यांच्यावर जोर जबरदस्ती होणार नाही आणि त्यांना शक्तीचं रूप धारण करावं लागणार नाही याची काळजी घे. सर्वांना सुबुद्धी दे आणि या तरुणाईला न्याय मिळवून दे देवा. आपण पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहोत. टाळ मृदुंगांचा गजर वाढतो आहे, ज्ञानोबा माऊलीचा गजर वाढतो आहे. आपण सुद्धा या सगळ्या वारकऱ्यांबरोबर त्या मंदिराच्या प्रदक्षिणेमध्ये सहभागी झालो. अजून उद्याचा दिवस, आषाढी एकादशीचा दिवस, अत्यंत महत्त्वाचा दिवस, चंद्रभागेचं दर्शन आणि बरंच काय. माऊली, या प्रवासात आपण सोबत आहात. असंच प्रेम करत राहा. आषाढी एकादशीचा तो प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पाहत राहा वारी पंढरीची. प्रायोजक PNG ज्वेलर्स, केसरी वर्ल्ड क्लास ट्रॅव्हल कंपनी, पितांबरी क्युरॉन प्लस पेन रिलीफ ऑइलचा प्रत्येक भाग. संसाराचा थाट पाऊले चालती पंढरीची वाट. बाई हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला. बाई हळूहळू चाला मुखाने. आषाढी एकादशीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर सज्ज झालेलं आहे. हरिनाम बोला मुखाने हरिनाम बोला. हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला. हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला. हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला. बाई हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली बोला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. हरि ओम विठ्ठला. हरि ओम विठ्ठला. ये ओ विठ्ठले माझे माऊली. निढळावरी कर निढळावरी कर देवनी वाट मी पाहे. ओ देवा वाट मी पाहे. ओ देवा वाट मी पाहे. ये ओ विठ्ठले माझे माऊली.